हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अगदी तुम्हाला मी अशी झटपट रेसिपी ही टिफिनसाठी सकाळची घाई गडबडीत करून दाखवणार आहे. अगदी 5 मिनिटाचा 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल. ते पाहू शकता. गॅस पेटवलाय मी, कढई ठेवली आहे गॅसवर आणि कढईमध्ये मी 1-1.5 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. बघा, तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. आणि तेल आपलं छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे. बघा, 1 चमचा. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि झटपट होणारी आहे सकाळच्या टिफिनसाठी. जिरं छान फुललं की त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण छान मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून देऊया. त्यानंतर हिरवी मिरची 4 मिरच्या मी बारीक अशा लांब लांब चिरून घेतलेल्या त्या टाकून दिल्यात. आता ही हिरवी मिरची आणि लसूण चांगला तेलावर आपल्याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर याच्यामध्ये मीडियम साईजचे कांदे मी घेतले होते. 2 कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत ते टाकून दिलेत आणि कांदा पण चांगला तेलावर आपल्याला परतून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा. मैत्रिणींनो, लाईक करायला विसरू नका. त्यानंतर आपण इथे टमाटर टाकलाय. बघा, मी 1 मीडियम साईजचा टमाटा कापून घेतलेला लांब लांब तो पण टाकून दिलाय आणि चांगला परतून घ्यायचा आहे कांद्यासोबत आपल्याला मऊ होस्तोवर. कांदा टमाटा आपला चांगला परतले गेलेला आहे. बघा, त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकून घ्यायची. हळद चांगली तेलावर परतून घ्यायची कांद्यासोबत. त्यानंतर इथे मी कांदा लसूण मसाला किचन किंग मसाला 1 चमचा टाकलाय. किचन किंग मसाल्याने कशी भाजीला चांगली टेस्ट येते. थोडंसं लाल तिखट टाकले बघा, कारण हिरवी मिरचीचा वापर आपण इथे केलेला आहे त्यामुळे तिखट थोडंच टाकलेलं आहे. हे मसाले चांगले तेलावर परतून घ्यायचे. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे आपण बटाटा कापून घेतलेला स्वच्छ धुवून घेतलाय मी तो टाकून दिलाय. तर पाहू शकता बटाट्याच्या फोडी पण मी एकदम लहान लहान केलेले आहेत आणि पातळ असा बटाटा चिरून घेतलेला आहे. लई जाड पण नाही, मीडियम मध्ये. तर ही भाजी चांगली आपल्याला परतून घ्यायची मसाल्यासोबत. मैत्रिणींनो, टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. खूप झटपट होती, बिलकुल पण टाइम लागत नाही. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. बघा, मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत भाजी छान मिक्स करून घ्यायची आपल्याला. त्यानंतर इथे पाणी टाकून घेते मी. छोटे 1 ग्लास पाणी टाकून घेते. पाणी टाकून झाल्याच्या नंतर सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला. मिक्स करून झाल्याच्या नंतर 1-2 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आणि मीडियम गॅसवर ही भाजी आपल्याला होऊन द्यायची. 2-3 मिनिटांनी परत झाकण खोलून आपल्याला पाहायचे. कस्तुरी मेथी बघा थोडीशी घेतली, हातावर कुस्करून भाजीमध्ये वरून टाकून दिली. तेव्हा कस्तुरी मेथीने खूप छान भाजीला टेस्ट येते. परत झाकण खोलून आपल्याला पाहायचंय. भाजी सर्व मिक्स करून घ्यायची चांगली. बटाटा शिजायला बिलकुल पण टाइम लागत नाही मैत्रिणींनो. झटपट बटाटा शिजला जातो कारण पातळ आपण हे बटाटा चिरलेला आहे. झाकण परत 1 मिनिट ठेवायचे आपल्याला. 1 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून पाहायचे. तर पाहू शकता
भाजी आपली रंग पण खूप छान दिसतोय भाजीचा। ते 1 चमचा 1-1.5 चमचा इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेते। शेंगदाण्याचा कूट टाकून झाल्यानंतर परत भाजी मिक्स करून घ्यायची चांगली। परत आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं 1 मिनिट। 1 मिनिटाच्या नंतर आपल्याला झाकण खोलून पाहायचंय। पाहू शकता मस्त आपली ही बटाट्याची चमचमीत भाजी ही झालेली आहे टिफिनसाठी मैत्रिणींनो। तर ही रेसिपी कोणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। छान कमेंट करा। व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। आणि अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बटाट्याची करणार का ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा। खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, नक्की ट्राय करा। आणि रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो। पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपी सोबत। लाईक करायला विसरू नका।